थोडक्यात व्यक्त करावे। आदरणीय गीता रेड्डी सर आम्हाला खूप मदत करतात। त्याच्याकडे शिवण क्लास करत आहे आणि एवढा अभिमान सांगते की तेवढे त्यांनी एवढे छान शिकवलं आम्हाला की आम्ही कविता वागुल यांनी खूप छान म्हणजे आम्हाला मार्गदर्शन दाखवलेलं आहे आणि त्याबरोबर आभार मानते। आदरणीय राहुल हनुमंते, महाराष्ट्र राज्य खादी विद्यार्थ्यांना सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आलंय। मला वाटतं ही टाळ्या वाजवण्यासारखी बाब आहे आणि कारण आपला कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे। मला वाटतं की सगळ्यांना जोरदार काय उद्योजक साडेसाहेबांना विनंती। जे इन्कम आहे इन्कम ते व्यावसायिक कमवतो की नोकरी करणारा जोरदार टाळ्या उल्हासनगरात कारण जास्तीत जास्त व्यावसायिकांना उभं करून त्या नोकऱ्या निर्मित करण्याची विनंती करतो। सखी महिला गट अनिता गायकवाड, बेकरी व्यवसाय आणि रेडीमेड गार्मेंट्स। अश्विनी शिरसाट आहेत का? अश्विनी शिरसाट जय भीम। खादी महोत्सव, खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन। पहिले ह्या कार्यक्रमाचं आपण स्वागत करूया। माझं नाव अश्विनी शिरसाट आणि माझी नगरसेविका गटनेता कविताताई वागुल हिने खरंच आपल्या सगळ्या महिलांना खूप छान छान मस्त फायदा करून घेतलेला आहे। ठिकाणी ती ग्रुपवर मेसेज करते की हा कोर्स या ठिकाणी आहे तो। मी कविताताई आणि बाबुल सर यांचे हार्दिक मनापासून आभार मानते आणि प्रत्येक स्त्रीच्या मागे जो पुरुषांचा हात असतो तो आहे बाबुल साहेबांचा हात। त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या आणि सगळे कडक टाळ्या वाजवाव्या। नगरवासीय या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। 78 साली मुंबईमध्ये झाली। त्याच्यानंतर तुला दिली देवानं 2 हात 10 बोट, हे जे 2 हात आणि 10 बोट दिलेली आहे तुम्हाला त्याचा पुरेपूर वापर या महिलांनी केलेला आहे। या स्त्री शक्तीला सलाम। जोरदार टाळ्यांमध्ये आपण म्हणजे अर्थ मजबूत असलं की घर आणि सगळंच मजबूत होतं। तर यांचं या ठिकाणी आपण खूप आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचतं तेव्हा त्याचा योग केला जात आहे। तसंच 22 सर यांनी मंचाच्या उजव्या बाजूला येऊन उभं जगायचं खणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा। गाणं म्हणत जगायला शिकवतात त्या 2 संस्था म्हणजे काळ्या कुठेही तुम्हाला साथ द्यायला हात द्यायला तत्पर आहे। समोर व्यक्त करूया, आभार व्यक्त करूया आणि त्यांचा सन्मान मान्यवर मंचावरून मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। खूप 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 धन्यवाद ताई, खूप छान कार्यक्रमाचं नियोजन। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने उल्हासनगरमध्ये ज्या यशस्वी महिला उद्योजक आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम आणि ज्या यशस्वी महिला ज्यांनी उद्योग उभे केलेले आहेत अशांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्यक्रम योजला होता। आणि या उल्हासनगरमधल्या माजी नगरसेविका गटनेत्या बागुलताई यांच्या पुढाकाराने, यांच्या मदतीने, यांच्या सहयोगाने आज इथे कार्यक्रम अतिशय मोठ्या संख्येत संपन्न झाला। त्याबद्दल मी ताईंचे मनापासून आभार मानतो। आणि कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा अधिकाधिक लोकांनी, अधिकाधिक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी बनावं। विशेषतः अनुसूचित जातींमधील जे आपले सर्व घटक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, या सर्वांना स्वतःच्या पायावर उभं करावं यासाठी बार्टी संस्था काम करते। आणि खादी मंडळाच्या माध्यमातून अशाच नव्या उद्योजकांना तयार करून भारत आत्मनिर्भर जाण्याकडे कसं आपल्याला प्रयत्न करता येईल त्याचा एक छोटा भाग, छोटा नमुना आज उल्हासनगरमध्ये बघायला मिळाला। त्यामुळे मनापासून आनंद झाला। मी ताईंचे मनापासून आभार मानतो। आणि सुनील वारे या बार्टीचे जे महासंचालक आहेत
त्यांचंही मनापासून आभार मानतो. पण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खादी मंडळ आज अनेक ठिकाणी असे छोटे प्रशिक्षणाचे कार्यक्रम करते. आज इथे आमचे बिपिन जगताप सुद्धा उपस्थित आहेत आणि अनिल कारंडे जे पार्टीचे आणखीन एक अधिकारी आहेत ते इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः या उल्हासनगर शहरात आजच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा अनेक महिला इथे उपस्थित झाल्या, सकाळपासून आल्या होत्या. अतिशय चांगल्या उत्साहात हा सगळा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा. उल्लासनगर महानगर के कारपोरेटर कविता और सुधीर बागुल तथा गट नेता उल्लासनगर शहर में खादी ग्राम उद्योग का जो प्रोग्राम हमने ऑर्गेनाइज किया है उसमें ज्वेलरी मेकिंग, केक मेकिंग और मसाला मेकिंग और टेलरिंग का जो कोर्सेस जो उल्लासनगर में शुरू किया था उसका आज इधर प्रोग्राम था। सर्टिफिकेट वितरण का प्रोग्राम रखा था और आज छुट्टी का दिन रहकर भी सब महिलाएं आए थे। उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। और महाराष्ट्र शासन का पार्टी के जो प्रोग्राम है जैसे जयप्रकाश सर है, राहुल सर है और वैशाली मैडम है, ये अपने उल्लासनगर में आके जो खादी ग्राम उद्योग का कोर्सेस अपने को प्रोवाइड किए थे और उनके तरफ से हमने इधर प्रदर्शन रखा है। और महिला अपने बलबूते पे खड़े रहने के लिए जो कोर्सेस चालू किया है और आत्मनिर्भर बनने के लिए उनको एक खुद का बेस दिया है।